नैः कल्पितमानसं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं। हा चालू सामना झाल्यानंतर होणारा सामना महाकाली लाखोले वर्सेस ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे आणि मध्यंतर नंतर टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे। चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना महाकाली लाखोले ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे आणि सामना क्रमांक 3 असेल शिवकृपा जनवली वर्सेस जरुमरू पैरणकरवाडी। तर मैदानाच्या आतमध्ये जोडी जात आहे आदेश भोईर गणेश पाटील दिनेश पाटील अजिंक्य भोईर दिनेश पाटील येथे षटक असणार आहेत 3 चेंडू असतील 18 चेंडू मध्ये येथे जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा बांधून शिवशंभो जनवली हा संघ मैदानात उतरलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आहे साईनाथ मंत्रीवाडी दत्ता सरांचा संघ विनोद मात्रेचा संघ नरेश मात्रेचा संघ। तर दीपक सर सुद्धा याच्यात आहेत हौशी संघ आहे साईनाथ मंत्रीवाडी तर चला मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे आता क्रिकेटचा महासंग्राम। माझ्या आणि आमचे पंच पहा गंगाधर ठाकूर स्वतः अध्यक्ष पंच म्हणून गेलेले आहेत आणि सुशांत म्हात्रे हे पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत सुशांत पाटील सॉरी आणि माझ्या समवेत येथे गुणलेखक जोडले गेलेत ते तुषार म्हात्रे साईनाथ मंत्रीवाडी या संघाचा खेळाडू आहे। त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आकसबाजी पाहताना आपले नेत्रदीप दृश्य असतो असं स्कोरर मनाला आपलेला आहे आणि चला दरम्यान मॅचला सुरुवात होत आहे। स्ट्राइकला आहेत आदेश भोईर नॉन स्ट्राइक केला आहे दिनेश। तर चला गंगाधर ठाकूर 1 मिनिट गंगाधर ठाकूर यायचं आहे पंच आलेला आहे आपल्याला। दक्ष अध्यक्ष याला म्हणतात जिथे कमी तिथे मी असे आमचे अध्यक्ष कोणताही काम असू द्या लगेच स्वतः तेथे हजर आणि लगेच जाणार असे गंगाधरजी ठाकूर तुम्ही आता व्यासपीठाकडे यायचं आहे आपल्याला पंच लाभलेले आहेत। दरम्यान मॅचला सुरुवात होत आहे पहिल्या मॅच मधला पहिला चेंडू महेंद्र म्हात्रे यांच्या हातात सोपवलेला आहे आणि दरम्यान मॅचला सुरुवात मॅच स्टार्ट समोर आहेत आदेश भोईर सामना करतील आदेश भोईर महेंद्र
पहिला चेंडू एसटी सोडून जाणारा चेंडू अवांतर चेंडू ठरवलेला आहे सुशांत पाटील यांनी. समोर आहेत आदेश. महेंद्र सकाळचं सत्र असल्यामुळे काही समजू शकलं नाही. खेळपट्टी थोडी लो असेल. वातावरण गरम झाल्यानंतर खेळपट्टी गरम होणार आहे. तर चला पहिल्या सत्रातला पहिला चेंडू फेकला गेला. आता पाहूया. हो गुड लेंथवर टाकलाय चेंडू. चांगला पुरेपूर समाचार घेतलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि सिक्स. सीमा रेषा पार हातावरून वन बॉन्स. षटकार षटकार षटकार. धावा येतील 6-6-6. दरम्यान दुसऱ्या चेंडूवर 6 धावा प्राप्त केलेले आहेत ते शिवशंभो जनवली या संघाने. आदेश भोईरच्या बॅट मधून निघालेला हा देखणा षटकार पुन्हा एकदा भिरकावलेला आहे. चेंडू ट्रॅव्हलर करत आहे. एक धावेसाठी एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाचा श्री गणेशा झालेला आहे. धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 8 धावांचा येथे पुरेपूर समाचार घेतला. आता दिनेश पाहूया. दिनेश साठी महेंद्र ऑफच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे. बॅटचा बॉलचा कुठलाही संबंध नाही आणि येथे निर्धाव चेंडूची सांगता केलेली आहे ती महेंद्र यांनी. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना येथे धावसंख्या 8 झालेले दिनेश. ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण केले. दुसरे धावचा प्रयत्न करील का आणि दुसरी धाव सुद्धा येते सहजरित्या पूर्ण झालेले. दोन्ही धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10. सकाळचं सत्र गुलाबी थंडी आणि या थंडीत खेळला जाणारा पहिला सामना साईनाथ मंत्रीवाडी वर्सेस शिवशंभो जनवली. हो ट्रेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला आहे. गुड लेंथवर गोलंदाजी करताना दिसत आहे आपल्याला महेंद्र मात्रे आणि दत्ता सराई त्यांना कानमंत्र दिलेले आहे. पाहूया. मला असं वाटतंय पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गुड लेंथवर टाकलेला चेंडू इथे समजू शकला नाही. षटक समाप्तीची घोषणा सुशांत पाटील कडनं आलेली आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थी असताना धावसंख्या पोहोचलेली आहे डबल फिगर मध्ये 10. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. 3 चेंडू मध्ये जमवल्या होत्या 10 धावा आणि येणारे 3 चेंडू मध्ये धाव एक पण झालेली नाही. पंचप्रमुख अजय भोईर यांनी आता पंचांची भूमिकेत गेलेले आहेत कारण सुशांत पाटील यांचा संघ चालू असल्यामुळे त्यांना इथे पाठवलेले आहे. त्याचबरोबर सचिव जितू भोईर यांचं आगमन झालेलं आहे सल्ला मसल करताना अध्यक्षांच्या सोबत. येथे षटक क्रमांक 1 समाप्तीची घोषणा झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 डबल फिगर मध्ये पोहोचली आहे. येणारे 12 चेंडू आहे हातात गणेश यांच्या सोपवलेला आहे. पाहूया षटक क्रमांक 2 संघाच्या वतीने वैयक्तिक पहिलं षटक दक्षपंच गोट्या. क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत ते नरेश म्हात्रे अनुभवी खेळाडू ज्याने अनेक मैदाने गाजवली असा आपल्या समोर दिसत आहे. हो चांगला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आणि इथे पाहूया काय होतो आणि घर 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 फिरवून दिलेला आहे 4 धावांसाठी. धावा येतील 4-4-4. डीजे रोशन
धन्यवाद डीजे आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार सीमा रेषा पार टप 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 करत येत आहेत चौकार चौकार चौकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक दोन चौकार आलेले आहेत. पाहूया चौकारांची हॅट्रिक होते की काय आदेश भोईर यांच्या बॅट मधून. हो मी म्हटल्याप्रमाणे आलेले आहे. पाहूया चेंडू खाली जात आहेत मंगेश म्हात्रे आणि येथे 2 धावा धावून काढलेले आहेत. आता मात्र पहिल्यावरचं समीर करण आहे 3 चेंडूत 10 धावा आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा 3 चेंडूत 10 धावा जमवलेले आहेत. येणारे 3 चेंडू पाहूया काय होतं येते. आदेश भोईर संत वातावरणच्या सानिध्यात हा सामना रंगत आहे. कोणत्याही प्रकारचे येथे हवा नाही, खारा वारा नाही, गोरा वारा नाही, स्तब्ध असा वातावरण, रम्य वातावरण. सूर्यनारायणाची येथे हजेरी पहाटे लागलेली आहे. पहाटेच्या सत्रातील हा पहिलाच सामना चालू आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात येथे सिंगल धाव काढलेली आहे. 1 धावेने धावसंख्या मात्र वाढत आहे ती 21. आता स्ट्राइक मिळालेले आहे ते दिनेश पाहूया येणारे 2 चेंडू असतील. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 21. हो लेगच्या दिशेने भिरकवलेला चेंडू काय होते पाहूया. इथे 1 बॉन्स येत आहे टप 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 चौकार. धन्यवाद डीजे. धावा मात्र हरणाच्या गतीने चित्ताच्या वेगाने वाढलेल्या आहेत त्या 25. काही चेंडू शिल्लक. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र झालेली आहे 25. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू अवांतर चेंडू ठरवलेला आहे घोटे यांनी. 1 धाव मात्र इथे जोडली गेली. चेंडू मात्र कायम बाकीच राहिलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा येते कंप्लीट झालेले. पाहूया ओव्हरथ्रो झालेला आहे काय होतं येते. आणि तिसरी धाव. 3 धावा जोडल्या गेल्यात. धाव संख्या झालेली आहे ती 29. 29 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक खेळाडूंना सूचना असेल आपल्या खेळाडूंसाठी पाणी आपणच घेऊन जायचं आहे. पण स्टेजच्या वरून नाही स्टेजच्या मागे आहे. तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थी असताना धावसंख्या झालेली आहे ती 29. 29 12 चेंडूत 29 धावा काढलेल्या आहेत. येणारे 6 चेंडू 6 चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील ते आपण पाहू शकता. तर चला येणारे 6 चेंडू. आता कप्तान कोणच्यावर विश्वास दाखवतो ते पाहूया. कोणाच्या हातात चेंडू सोपवते ते पाहूया. षटक क्रमांक 3 थोडं खडगड असतो त्याचाच पुरेपूर समाचार घेतला जातो फलंदाजांकडून. आणि येथे फलंदाज मात्र कुठलाही गारद झालेला नाही. एक सुद्धा झटका बसलेला नाही. जोपर्यंत आदेश भोईर मैदानात आहे दिनेश पाटील आहेत तोपर्यंत स्कोर बोर्ड हलता राहील डुलता राहील सस्ता राहील. तर येणारे 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जोडायला पाहिजे. समोर आहेत दत्ता म्हात्रे, विनोद म्हात्रे, नरेश म्हात्रे. आला पट्ट्यात तर सीमारेषा पार नेणारी शरीरयष्टी असणारे हे प्लेयर. तर यांच्या समोर 29 धावांचं आव्हान आहे. 2 षटकामध्ये येणारे 6 चेंडूत कमीत कमी 15 धावा जोडल्या गेल्या तर ह्या मॅच मध्ये अतिशय रंगत वाढणार आहे. कारण समोर साईनाथ मंत्रीवाडी हा संघ आहे आणि आपण पाहतो कालच्या पासून येते 35-40 धावा म्हणजे सहजरित्या येते ठोकून काढतात कुठून काढतात. तर
चेंडू आलेला आहे दीपक सरांच्या हातात. दीपक सर अनुभवी फिरकी गोलंदाज, फिरकीचे जादूगर दीपक सर. पाहूया सामना करतील दिनेश पाटील. ऑफच्या दिशेने टोळवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. डॉट बॉलची सांगता. या 18 चेंडू मध्ये विकेट पेक्षा डॉट बॉलला महत्व आहे आणि हाच समीकरण दीपक सराई डोक्यात घेऊन गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकवून दिलेले आहे ते काय पाहतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. देखणं क्षेत्ररक्षण पहा. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू फक्त एक धाव इथे प्राप्त झालेले आहे. मला असं वाटतं स्ट्राईक घेतलेली आहे ती आदेश भोईर यांनी चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न. येणारे 4 चेंडू असतील. धावा झालेले आहेत 30. 4 चेंडू मध्ये काय करील आदेश भोईर. समोर आहे दीपक. ओ बिग शॉट आणि इथे काय होतं 1 बॉन्स चौकार. डीजे रोशन. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. धाव संख्या स्कोरबोर्डवर लागत आहे 30-34. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने टोलावलेला चेंडू पाहूया. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आणि ते मिस फिल्डिंग. पुन्हा सीमा रेषा पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. चेंडू बाकी असतील 2. पाहूया काय होतं. चौकारांची हॅट्रिक होतो की काय. पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी स्ट्रेट ड्राईव्ह केलेले आहे ते 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेले आहेत. धाव संख्या मात्र थांबायचा नावच घेत नाही. येते हरणाच्या गतीने झालेले ती 40. 40 धाव संख्या झालेली आहे. शेवटला चेंडू बाकी आहे. तर पाहूया 40 धावा झालेल्या आहेत. 40 ला इथे प्लस करतो की काय. चांगला फटका देखना फटका काय होते पाहूया. आणि क्षेत्ररक्षण चेंडू खाली येते. झेल पकडलेला आहे. शेवटल्या चेंडूवर विकेट आदेश भोईर यांचं. धन्यवाद डीजे. आणि येथे आमच्या महिला भगिनी आज सकाळी लवकरच आलेल्या आहेत. संदीप पाटील यांची मिसेस आपल्या पतींचं खेळ बघण्यासाठी आलेले आहे. सकाळची मॅच असल्यामुळे लवकरच हजेरी लागलेली आहे. क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना येथे महिला वर्ग आपल्याला सकाळपासूनच आज दिसत आहेत. शेवटला दिवस आहे. चॅम्पियन ट्रॉफी आहे. चॅम्पियन ट्रॉफी कोणीही मारो पण विजय आमच्या पंचक्रोशीचा असो. तर येथे 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते 18 चेंडू मध्ये 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावा करायच्या आहेत. चला टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. महाकाली लाखोले वर्सेस ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या 2 संघांमध्ये आता नाणेफेकीचा कौल होणार आहे. सामना क्रमांक 3 शिवकृपा जनवली वर्सेस जरुमरू पैरानकरवाडी. चालू सामना संपल्यानंतर महाकाली लाखोले आणि ट्रॉफी फायटर मलेगरवाडी या 2 संघात सामना रंगणार आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. महाकाली लाखोलेचं कर्णधार इथे हजर दिसत नाही. ट्रॉफी फायटरचं कर्णधार आणि पूर्ण संघ इथे मला हजर दिसतो. कारण रात्री चला अंपायर फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. आज खूप सारे सामने. शेवटला दिवस आहे. पाहुण्यांची इथे चहलपहल असणार आहे आणि यामध्ये आपल्याला सामने वेळेवर पार पाडायचे आहेत. चेंडू द्यायचा आहे. चेंडू सुशांत भाऊ चेंडू द्यायचा आहे.
ठेव ना, मग या केबलला त्रास होते. हॅलो, तर इथे आम्हाला आताच सूचना आली, कुठेतरी अजिंक्य दिसला कोणाला तरी, तारा दिसतो तसा अजिंक्य दिसलाय कोणाला तरी, आणि म्हटलंय अरे महेशांना आलेत आलेत. तर चला, हार्दिक हार्दिक स्वागत. खरंच नाणेफेकीचा कौल घेणार आहेत आमचे साऊंड सिस्टीमचे मालक सुभाष पाटील आणि महाकाली लाखोले फ्रॉम अजिंक्य यांचं आगमन झालंय. खरंच पहा, याला म्हणतात शिस्त, याला म्हणतात पंचक्रोशीवरचं प्रेम. वेळेचं भान ठेवून प्रत्येक संघ आपल्याला सहकार्य करताना दिसत आहे. महाकाली लाखोले आणि ट्रॉफी फायटर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय. सकाळचा सत्र आहे, मुलं थंडा भेटणार नाही. आणि टॉस उडवण्यासाठी आमचे सुभाष माधू पाटील जनवली यांचं येथे मोठे योगदान असतं. रात्री पण लेट जातात आणि सकाळी सगळ्यांच्या पुढे येतात आणि सर्व नीट नेटकं लावून घेतात ते सुभाष पाटील. तर चला, सुभाष पाटील यांच्या हातात नाणेफेकीचं कौल होणार आहे. नाणेफेकी बोलणार आहे तो अजिंक्य. पंचांनी सामना लगेच चालू करायचा आहे, लवकरात लवकर. टॉस विन कोण झालेलं आहे? आणि टॉस विन झालेलं आहे महाकाली लाखोले. काय घेतलं आपण? बॅटिंग. तर चला, अजिंक्याचा फॉर्म आहे म्हणून घेतलेले आहे बॅटिंग. आणि येथे प्रथमेश सणा दिलेले प्रथम क्षेत्ररक्षण. दरम्यान सामन्याला सुरुवात. येथे येणारे 18 चेंडू, 18 चेंडू मध्ये असणार आहेत 41 धावा. समोर आहेत दत्ता मात्रे, नॉन स्ट्रायकर आहेत विनोद मात्रे. आला पट्ट्यात तर नेणार सीमारेषा पार. पाहूया येथे लढत रंगणार की लढत होणार एकतर्फी. येथे धावा आहेत 40 धावा, 18 चेंडू. सकाळचं सत्र कोणालाही कोणत्या प्रकारचं सहकार्य नाही, बॅटरला नाही, बॉलरला नाही, प्रत्येकाच्या मनगटातून काढायच्या आहेत धावा. पहिला चेंडू, नो चेंडू, फ्री हिट, सोने पे सुहागा. आणि समोर आहेत दत्ता सर दमखम, ज्यांचं स्टेटस पाहावं. महिन्यातून 20 वेळा आपल्या शरीर यष्टीचं प्रदर्शन. आणि आता पाहूया आपल्या मनगटातून किती ताकद काढतात. हो, आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी भिरकावून दिले लेगच्या दिशेने. काय होते सीमे रेषे जवळ. आणि क्षेत्ररक्षण आउटफील्ड खराब असल्यामुळे दत्ता सर हा वन बॉन्स सहजरित्या चौकार होता, पण येथे होऊ शकला नाही. 3 धावांसाठी पाठवलेला आहे. आता मात्र धावफलक हालत आहे. 4 धावा लागलेले आहेत धावफलकावर. समोर आलेले आहेत ते विनोद मात्रे. एक से बढ़कर एक या संघात खेळाडूंचा भरणा आहे असा साईनाथ मंत्रीवाडी हा संघ. पाहूया गोलंदाज आहेत मोहन. ऑफच्या दिशेने कटून काढलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. 2 धावा, 2 धावांवर समाधान मानलेले आहे. धावसंख्या मात्र सतत हालत आहे. 40 धावांचा पाठलाग करताना येते साईनाथ मंत्रीवाडी दिसत आहे आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे ते शिवशंभू जनवली. प्रत्येक चेंडू मागे एक्का दुक्का नाही तर 3, 4, 2 अशा धावा जमवत आहेत आपल्या संघासाठी. पाहूया सकाळच्या सत्रात पहिला सामना चालू आहे. हो, इथे मोठा फटका मारण्याच्या नादात 1 धाव फक्त मिळालेली आहे. पुरेपूर बॅटीवर आला नाही. पाहूया दत्ता सरांच्या हातात बॅट. ट्रायकर आहेत दत्ता सर. पाहूया येणारे चेंडू. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थी असताना धावसंख्या झालेली आहे 37. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न आणि येथे निष्फळ झालेला आहे. 1 धाव मिळालेले आहे फक्त येथे. काही चेंडू शिल्लक. पहिलं षटक मार्गस्थी असताना धावसंख्या मात्र येथे स्थिरावलेली आहे ती 8. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडू मागे 2, 3 अशा धावा जमवायच्या आहेत. येथे एक्क्या दुक्क्याने चालणार नाही.
मोहन फिरकेचा जादूगार येथे झेल पकडलेली आहे. देखणी झेल, सुंदर झेल. धन्यवाद डीजे, धन्यवाद. पहिलाच मोहरा तंबूत आणि ते देखणी कॅच पकडलेली आहे ती तन्मय गणेश भोईर पाटील, सॉरी टी शर्ट वर भोईर लिहून आलं रे. येथे गणेश पाटीलचा हा सुपुत्र आहे. कधी कॅच सोडत नाही, पण आज पहिलं सोडलेली, नंतर पुन्हा पकडली. मला असं वाटतं खालीच पडली, पण नाही, झेल झाली. आणि येथे पहिला हादरा बसलेला आहे तो साईनाथ मंत्रीवाडी या संघाला. चेंडूला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला नरेश म्हात्रे यांनी. आणि षटक समाप्तीची घोषणा पंचप्रमुख अजय भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला इशारा आलेला आहे. 12 बॉल 33. आमचे लाईव्ह राहुल म्हात्रे यूट्यूबचे लाईव्ह यांनी मला इथे कल्पना दिलेली आहे की 12 चेंडू आणि 33 धावा. दत्ता सर, आता तुम्हीच समीकरण लावायचं आहे. स्कोर झालेला आहे तो 8. 12 चेंडू आणि येणाऱ्या 33 धावा असतील. कंपल्सरी चेसिंग नरेश म्हात्रे आणि दत्ता म्हात्रे. आता षटक क्रमांक 2 कोण घेऊन येते पाहूया. दुसऱ्या षटकावर पूर्ण मॅचचं भवितव्य असतं. दुसरं षटक जर 10 धावा देऊन गेल्या ते येणारे षटकात नाव काय रे, अभिषेक. तर चला, इथे श्री गणेशा झालेले आहे, तरी पण इथे अभिक्षण घालून घेऊ. पण तर अभिषेकच्या हातात चेंडू आणि पूर्णपणे कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास दाखवलेले. षटक क्रमांक 2 निर्णायक ठरणार आहे या मॅच मधलं. जर 20 धावा दिल्या तर मॅच कुठेतरी कलटणी काईल ना 10 धावा दिल्या तर मॅच क्षेत्ररक्षणाच्या बाजूने झुकू शकतो. तर येणारा हा षटक निर्णायक षटक असणार आहे. अभिषेक हो, भिरकावून दिलेला आहे. सीमा रेषा पार, हवाई फायर. धावा येतील 6-6-6. आणि दत्ता सरांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दणदणीत षटकार. तर पहिल्या चेंडूचा भरपूर समाचार. मी म्हटलं होतं ज्याच्या मनगटात दमखम आहे असे दत्ता सर, आणि पहिल्या चेंडूवर दमखम दाखवत सीमारेषा पार गाडलेला हा चेंडू 6 धावांसाठी. स्लो मोशन, स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू ठरवलेला आहे संदीप गोटे यांनी. येथे चेंडू मात्र वाढला गेला, धाव वाढली गेली. 11-26 समीकरण जवळ. 11-26 हल्ला मुंबई. आणि इथे उंची जास्त लांबी कमी काय होते पाहूया. आणि येथे दत्ता सरांच्या बारीचा अंत. चांगला मासा गलाला अडकलेला आहे. आता डीजे रोशनला संधी. येथे दत्ता सर पिचवर असते तर समीकरण अतिशय सोपं केलेलं होतं. 11 चेंडू आणि 26 धावा. पण आता थोडं समीकरण मागणं ठरण्याची शक्यता आहे, कारण फक्त एक दमखम बॅटमन मला समोर दिसतोय, नरेश म्हात्रे. जर नरेश म्हात्रेंना महेंद्र म्हात्रे यांनी साथ दिली तर हा सामना विजयाकडे नेऊ शकतो. पण समोर आहेत अभिषेक, जे दोन्ही स्पिन करतात असे.
पहिल्या चेंडू उंचावरून खेळला आहे, पाहूया येथे काय होतं. आणि येथे देखणी कॅच सोडलेली आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं. ही जर कॅच झाली असती तर मॅचची वापसी झाली असती. आता कुठेतरी मॅच हरवलेली वाटतोय मला. 2 धावा जोडल्या गेल्यात आणि चांगला मोहरा तंबूत परतला असता, पण असं काही घडलं नाही. महेंद्रने पहिल्याच चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं आणि 2 धावासाठी पाठवला आणि 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. चांगलं झेल सोडले आहे इथे. हा पिच चेंडू समजू शकला नाही महेंद्र येथे महेंद्रनी जर नरेश म्हात्रे यांना स्ट्राईक दिली तर येथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील नरेश म्हात्रे. अभिषेक येणारे चेंडू असतील, काही चेंडू शिल्लक. दुसरा षटक मार्गस्थे असताना आता मात्र नरेश म्हात्रे यांना स्ट्राईक दिलेले आहे. आता मात्र युक्ती लावलेली आहे येथे महेंद्र म्हात्रे यांनी आणि 1 धाव काढून नरेश म्हात्रे यांना स्ट्राईक दिलेले आहे. नरेश म्हात्रे पुरेपूर समाचार घेतील का? 7 चेंडू 23 धावा नरेश म्हात्रे आणि दोन्ही संघ मॅच मध्ये ऑन आहेत. हा चेंडू पाहूया काय होतो येथे. हो, लेगच्या दिशेने हुक करण्याचा प्रयत्न येते. शरीराचा वेध घेतलेला आहे येथे. डॉट बॉलची सांगता. 6 बॉल 23 धावा. आता मात्र समीकरण अवघड झालं होतं. मागाशी मी म्हटलं होतं 11 चेंडू फक्त 26 धावा होत्या आणि आता 7 चेंडू 23 धावा. तर आता मॅच जास्त झुकलेली आहे ती शिवशंभो जनवली या संघाकडे. अनिश्चित भरलेला हा खेळ आहे. नरेश म्हात्रे यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2-3 षटकार आले, चौकार आले तर मॅच मध्ये रंगत वाढेल आणि मॅच आपल्याकडे खेचून घेऊ शकतात. पाहूया आता मात्र एक्क्या दुक्क्याने येथे काम चालणार नाही, तर षटकार चौकारांची आकसबाजी करावी लागेल ती नरेश म्हात्रे यांना आणि महेंद्र म्हात्रे यांना. येथे मात्र आता लढायचं आहे, रडायचं नाही. तर समोर आहेत महेंद्र आणि ज्यांनी आपल्या बॅट मधून षटकार चौकारांची आकसबाजी केली असे आदेश भोईर. 6 चेंडू 23 धावा. पहिल्या चेंडू खणखणीत दणदणीत फटकार खेचलेला पाहूया इथे काय होतं आणि सीमा रेषा पार. 1 बॉल चौकार चौकार चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 5-19 समीकरण जवळ. हा पिच चेंडू पुरेपूर समाचार घेतलेला आहे. पाहूया इथे काय होतोय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट. 4 बॉल 17 धावा. हा जर चेंडू हुकला तर छक्क्यानी पण काय होणार नाही. हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडूवर प्रहार करायचा आहे. येणारे 4 चेंडू 17 धावा. बॅटिंग बॅटिंग आणि बॉल खाली कोण आलेला आहे. येथे देखणी कॅच घेतल्यामुळे येथे 2 धावा रोखून तर गेल्यात आणि येथे प्लेयर सुद्धा बाद झाला. ही जर कॅच ड्रॉप झाली असती ते येथे 2 धावांचा भुगतान भरावा लागला. तर महेंद्रच्या बारीचा अंत झालेला आहे. चांगलं खेळ करून दाखवलं, चांगलं मोठं फटकं मारण्याचा प्रयत्न केला महेंद्र यांनी. एक चौकार सुद्धा आपल्या बॅटीतून काढलेला आहे. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर इथे शिवाजी म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 3 षटकार. तर चला पाठीराख्यांचा प्रोत्साहित करण्यासाठी आणि पहिल्याच चेंडू खणखणीत दणदणीत सीमा रेषा पार षटकार.
लीजिए धन्यवाद. आणि इथं मी म्हटलं की 3 चेंडू 3 षटकार खेचले तर 500 रुपये आणि पहिल्याच चेंडूवर दणदणीत खणखणीत षटकार आलेले आहेत. आता मात्र चेंडू असतील 2 धावा. 11. येथे काय होतंय पाहूया. चेंडू मात्र गोलीच्या वेगाने मागे ट्रॅव्हलर होताना दिसत आहे. येथे 2 धावा जोडल्या गेल्यात. धाव नाही काढली का? ओके. येथे कोणत्याही प्रकारची धाव नाही. आणि येथे षटक समाप्तीची घोषणा केलेली आहे अजय भोईर यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 28. पराजित तसे विजयी दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. महाकाली लाखोले ट्रॉफी फायटर मलेगरवाडी. चला येथे श्यामकांत म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. महाकाली लाखोले सामनावीर कोण आहे यातला? आणि येथे सामनावीर ठरलेला आहे वन मॅन आर्मी आदेश भोईर फ्रॉम शिवशंभो जनवली.